महानगरपालिकेतल्या खाऊगिरीच्या कितीतरी गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या असतील। कुणी रस्ता खाल्ला, कुणी गटारात पैसा खाल्ला, कुणी पाईपलाईनमध्ये पैसा खाल्ला, कुणी योजनाच गिळली। पण महाराष्ट्रानं आज पहिल्यांदाच एका इच्छुकानं विरोधी इच्छुकाचा एबी फॉर्म खाल्ल्याचं समोर आलं। तुम्हाला वाटेल काहीतरी गंमत करतोय, पण हे खरं आहे, हीच मोठी गंमत आहे। पुण्यात एबी फॉर्मवरून दोन इच्छुक उमेदवार आमने सामने आले। एकाच प्रभागात शिवसेनेनं चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आणि त्यामुळे दोन उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला। या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडला। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तिथल्या ज्या आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनमध्ये बोलवलं। आतमध्ये नंतर त्यांनी मला एक सांगितलं सर की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे। मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली। एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप उद्धव कांबळेंनी फेटाळून लावला। फॉर्म फाटल्याचं त्यांनी मान्य केलं। इतकंच नव्हे तर शहानिशा करण्यासाठी मेडिकल टेस्ट करा असं वक्तव्य उद्धव कांबळेंनी केलं। पोलीस प्रशासनाला डिसिप्लिनला बी भेटणार आहे आणि मी सांगणार आहे की मी जर फॉर्म खाल्लाय तर 100% माझी मेडिकल झाली पाहिजे। माझी पोटामध्ये जर फॉर्म आढळला असेल तर 100% माझी करून मी म्हणतोय मी खाल्लेलं नाही, जर आढळला तर माझ्या 100% कायद्याने गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि जर तसं नसेल तर तो रीतसर त्यांनी गुन्हा दाखल जो करण्याचा प्रयत्न केला तो माघारी घेतला पाहिजे। शिंदेच्या शिवसेनेत सुरू असलेला गोंधळ आणि एबी फॉर्म खाल्ल्याची घटना यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला आनंद नसता झाला तरच नव्हे। हे त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर आहे। डुप्लिकेट एबी फॉर्म गिळणं। आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी आणि फॉर्म गिळला त्या माध्यमातून। अशा अनेक गमती जमती यापुढे आपल्याला पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसलेला आहे, कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे, तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे। एबी फॉर्म मिळवण्यासाठी सर्वत्रच उमेदवारांची पळापळ सुरू आहे। नाशिकमध्ये तर भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या आमदाराच्या कारचा पाठलाग केला होता। नेते ज्या बंगल्यात बसले होते त्या बंगल्याचं गेट तोडून कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला होता। संभाजीनगरमध्ये तर भाजपच्या इच्छुकांनी मंत्री आणि माजी मंत्र्यांना पळून लावलं होतं। आता पुण्यात तर एबी फॉर्मच खाल्ल्याची घटना घडली आहे। परिणामी ही निवडणूक सर्वांच्याच लक्षात राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।